हवा सुद्धा खेळती आहे, गारवा आहे. या व्यतिरिक्त आता उन्हाची किरण सुद्धा तेज गतीने येथे पडू लागलेत. हा परिसर म्हटला तर ह्या परिसरातील क्रिकेटच्या स्पर्धा ही खास आकर्षक असतात. हे मैदान म्हणजेच ऐतिहासिक मैदान आहे आणि ह्या मैदानावर खेळाडूंना खेळण्याकरता खूप बरं वाटतं. कालचा दिवस मी उपस्थित राहू शकलो नव्हतो आणि त्याबद्दल मी माफी मागतोय. परंतु प्रत्येक वर्षी आमच्या ह्या स्पर्धेबद्दल जी चर्चा होते, आमंत्रण दिलं जातं. अर्थातच मी अक्षय साटम यांचा आभार मानतोय. भावेजी पुणेकर हे आवर्जून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवत असतात. धन्यवाद अक्षयजी. चला वळी आपण पहिल्या 3 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत त्याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत अक्षयजी साटम. ओटी. थँक्यू संदीपजी गावड सर, यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळते आणि मजा येते ज्यावेळी ते असतात. एक स्माइल सर्वांच्या चेहऱ्यावरती असते. प्रत्येकाला या नायगाव पंचकृषीमध्ये आवडता कॉमेंटेटर्स. या ठिकाणी मोहनदादा पाटील यांचं झालंय शुभागमन. शाखा प्रमुख जूचंद्र या स्पर्धेचे आणबान शान आणि सर्व ज्यांचा मोठा हातभार, मोठा सपोर्ट, सर्व गोष्टी ज्या लागल्यात त्यांच्याकडूनच आल्यात. पूर्ण ड्रेसिंग आणि रोख रक्कम 50,000 रुपये त्यांच्या समवेत भूषणजी पडवळे आणि पत्रकार सचिन सुभाष राणे. करूया त्यांचं हार्दिक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमेदेव सर्व कार्ये सुसर्वदा. गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन. डिक्लेरेशन झोन धावा 2 धावेने श्री गणेश केला जातोय. अनेक सारे मैदान आहेत संदीप सर जिथे ओपन मैदान पाहायला मिळते, मात्र इथे ऑफ साइडला जे आहे ना राईटी बॅटर ज्यावेळी बॅटिंग करतो तिथे थोडस गोशांकित क्षेत्र आहे. 2 धावा येत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह. कव्हरचा लवर आहे, ऑन दी अप चांगले फटके खेळतोय. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. आणि ऋतिक यावेळी नॉट आउट. गरमागरमी आणि एकमेकांचा सपोर्ट देखील दिसेल कारण की दोन्ही संघांमध्ये एकमेकांचे खेळाडू आहेत. मोहनदादा पाटील यांचं झालंय शुभागमन आणि करूया त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आगतम स्वागतम सुस्वागतम. या परिसरातील युवा समाजसेवक शाखा प्रमुख जयचंद्र आणि अर्थातच गरिबांचे गोरगरिबांचे कैवारी असा उल्लेख त्यांचा करावा असं वाटतं. द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संस्थापक आदरणीय मोहन रवींद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्यासोबतच समाज कार्यकर्ते भूषणजी पडवले साहेब उपस्थित झालेत. आमचे पत्रकार मित्र सचिन सुभाष राणे साहेबांचं सुद्धा आगमन झालं. वेलकम. बोलूया धावसंख्या या वेळेला 6 बॅटिंग करणाऱ्या शिवतेज स्पोर्ट्स संघाची. जबरदस्त बॅटिंग होते आज. निश्चय ठाम केलाय की सर्व कव्हर पॉइंटला डिक्लेरेशन झोनला स्टॅमिना वाचवण्याचा प्रयत्न असेल कारण की जर आरामात गॅप शोधला या मैदानावर तर 2 धावा आहेत तुम्हाला आणि 4 बॉल मध्ये 8 रन. जबरदस्त बॅटिंग. ऋतिक एक अष्टपैलू खेळाडू आहे, रन मशीन आहे. जर बॅट लागली तर मोठ्या धावसंख्या नेहमीच पाहिले. अक्षय माडकरची गोलंदाजी एकच टप्प्यावरती दिसले. पहिली ओव्हर पॉवर प्ले मध्ये अक्षय माडकरला देण्यात आले. खूप दिवसानंतर अक्षय माडकर देखील दिसतोय प्लेइंग 9 मध्ये आणि चांगली गोलंदाजी करतो. मात्र तेवढीच चांगली फलंदाजी होते. 5 बॉल 10. 5 चेंडूंमध्ये 10 धावा बनवलेत अक्षय आणि प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा पूर्ण केल्या जातात खेळाडू करवी. चला आता 6 डबलचा रेकॉर्ड होईल का? वाईट बॉल आलाय. 11 धावा. 6 षटकार 6 चौकार आपण बघतो, मात्र एका ठिकाणी 6 चेंडू डिक्लेअर जाणं देखील महत्वाचं होतं. मात्र इथे 1 धाव येते. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये 12 धावा. या ग्राउंड वरती या काळपासून आज पाहिले आपण 60 धावा 70 धावा चेस होत नाही. म्हणजे पहिल्या ओव्हरला 12 धावा. पॉवर प्ले मध्ये अप्रतिम बॅटिंग. सुरुवात तर खूप सुंदर झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. ऋतिक भोईर आणि रोहित निकम या दोघांनी मिळून 12 धावांची भागीदारी साधली. खरं तर 6 षटकांचा मॅच आहे, त्याकरता वेळ जास्त वाया घालवू नये. लगेचच तुमचे खेळाडू गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर यायला पाहिजेत.
ही स्पर्धा म्हणजेच प्रत्येक टेनिस क्रिकेटपटूंचं खरं तर आकर्षण ठरत असतं. ह्या स्पर्धेनंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु ही नामवंत अशी स्पर्धा आहे, सुप्रसिद्ध अशी स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेमध्ये आपल्याला चांगले खेळाडू बघायला मिळत आहेत. या परिसरातील गुणवत्ता भरून असलेले खेळाडू, भरलेले खेळाडू ह्याच विकेटवर प्रदर्शन करण्याकरता सज्ज असतात. दुसरे षटक टाकण्याकरता आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे लावण्य आणि त्याचा सामना करेल रोहित निकम. अंडरआर्म व्यतिरिक्त ओव्हरआर्म्स क्रिकेटमध्ये सुद्धा रोहित निकम चमकत असतो. व्हाईट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टर्न होतो हा चेंडू. एक धाव मिळाली, धावसंख्या पुढे सरकली. पुढचा बॉल गॅप मध्ये हा फटका करून काढला मिड ऑफ क्षेत्रात. एकच धाव या वेळेला रोहित निकम याला. धावसंख्या पोहोचली 14 एकेरी दुहेरी धावसंख्येवर सध्या भर घातला जातो. मोठे फटके खेळण्याचा धोका सध्या पत्करत नाही खेळाडू, कारण सामना आहे 6 षटकांचा. लेफ्ट आर्मनी गोलंदाजी बघितलं तर मिडॉनच्या वरून फटका खेळला होता. एकदा पूर्ण केली, दुसरी धावे करता बॅटर धावतात, 2 धावा होतात पूर्ण, तिसऱ्या धावाचा धोका होऊ शकतो. आणि काय घडलं पाहूया. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावांच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 17 विदाउट लॉस. ही मोठी चूक केली. रोहित निकम सारखा खेळाडू बाद होऊ शकला असता अक्षय, परंतु तो वाचला. खराब फिल्डिंग. नक्कीच बॅकिंगला आलेल्या फिल्डरनी थोडा बॅकअप देणं गरजेचं होतं. कुठेतरी एक बॅटर आउट झाला असता, मात्र तसं दिसत नाहीये. पुढचा बॉल लावण्य असा बॅटर आउट होणं गरजेचं आहे, त्या कारणाने दबाव येऊ शकतो. अजूनही कोणताच धोका निर्माण झाला नाही बॅटिंग करणाऱ्या शिवते स्पोर्ट्सला. नचिकेतची करत यांची ही टीम आहे शिवते स्पोर्ट्स. पुढचा बॉल टफेज चेंडू हवेत आहे. जेल होईल काय, जेल सुटलाय आणि इथे ओहो असं नाही तर तसं. म्हणजेच एकाच चेंडूवर तुम्हाला 2 वेळा जीवनदान मिळेल असं नसतं. अक्षय अर्थातच तुमच्यापर्यंत मी पोहोचेन. सध्या खास करून इथे चहाचा स्वाद घेत आहेत आमचे प्रेक्षक वर्ग. त्याचबरोबर आयोजकांनी जी व्यवस्था केलेली आहे नाश्त्याची त्यांचा सुद्धा स्वाद घेत आहेत. कॉमेंटेटर्स, JTC लाईव्हचे प्रोप्रायटर, त्यांचे सदस्य, सर्वांचंच आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. कॅमेरामॅनने लगेचच कॅमेरा त्यांच्याकडे वळवला. ही सर्व दृश्य दाखवली जातात. धावसंख्या 19, 18 असताना एक गडी बाद झालाय. बाद झालेला खेळाडू रोहित निकम दुर्दैव बाद झालाय. अक्षय मोठा अपघात मी म्हणेन, कारण की इथे एक जीवनदान मिळालं होतं. कॅच हार्ड होता, मात्र तो कॅच सुटला. त्यानंतर अतिघाई आणि संकटन म्हणून रनआउट झाला. रोहित नक्कीच नाराज असेल. कॅच गेला असता तर तेवढा नाराज नसता, मात्र रनआउट झाल्यानंतर जितका दुःख होतं बॅटरला ते रोहितलाच माहिती आहे. उल्लेख केला मोठा अपघात असं, त्याची सुद्धा चर्चा करूया आपण. अक्षय बॅटचा हलकासा स्पर्श झाला. एकदा मिळाली, बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 19 पुढचा बॉल जागेवरूनच करून काढला. मनगटाच्या साहाय्याने चेंडूला वळवलं. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये धावबाची संधी. विकेट जाईल यात काही शंका नाही. आणि होय ती विकेट गेली. लागलाय दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 20. थँक्यू सो मच मोहनभाई आणि अर्थातच भावेजी पुणेकर यांच्या माहिती करता. हे जे गीत होतं हे आम्हाला आठवतं सोना रिसॉर्ट, जिथे खूप जोराने वाजलं होतं आणि तिथे नृत्य केलं होतं आमचे समालोचक मित्र तुषार सोनावणे, आम्ही सुद्धा, अक्षय साटम, त्याचबरोबर निशांतजी पाटील, या सर्वांनी चांगलं नृत्य केलं होतं. मनीषजी पाटील हे सुद्धा त्या नृत्यावर नाचलं होतं. सध्या धाव फलकावर धाबा 2 गडी बाद 20. अपघाताबद्दल आपण उल्लेख केला, म्हणजे स्पीड ब्रेकर पाहिजेत. जसं तुम्ही धाबा घेता तेव्हा तुमचं एकमेकांना थांबवता आलं पाहिजे त्या धावा रोखण्याकरता. तसंच आता समाज कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि भाईंना विनंती करेन की बापाने ते नायगाव
हा जो पल्ला आहे तो थोडासा 5 किलोमीटरचा आहे आणि त्या पल्ल्यामध्ये कधी जे आपली लोकसंख्या आहे ती झपाट्याने वाढली म्हणजे आता वाकीपाडा जरी क्रॉस करायचं झालं तर तिथे सुद्धा एका स्पीड ब्रेकरची गरज आहे. तसेच जुचंद्र, चंद्रपाडा, बापाने तिथे सुद्धा स्पीड ब्रेकरची गरज आहे जेणेकरून अपघात टळले जातील. जरी थोडासा उशीर होईल येण्या जाण्याकरता परंतु ती गरज आहे. चर्चा आता मैदानाच्या आतून करूया. विकेटचं पतन झालं, दोघांमध्ये थोडंसं कॉलिंग व्यवस्थित नव्हतं आणि धावबादच्या स्वरूपात धक्का लागला. बॅटिंग करणाऱ्या शिवती स्पोर्ट्स संघाला तिसरा. 3 गडी बाद, धाव संख्या 23. सोन्यावानी हा माणूस भला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला, तुल्या मनाचा लय दिलवाला. हे जनतेचा आहे तो मतवाला, ताकद एक नेता लाभला, ताकद एक नेता लाभला, ताकद एक नेता लाभला. आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग, आहे नवाबशाही रुबाब त्याचा लग. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील एकटाच वाघ. त्याच्या नावात आहे ओ आग, मोहनभाई पाटील. 2 षटक समाप्त झाले तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज्य स्पोर्ट्स संघाविरुद्ध बॅटिंग करत असताना शिवते स्पोर्ट्स संघाची धाव संख्या 3 गडी बाद 23. अक्षयची तिन्ही फलंदाज हे धावबाद झाले. नक्कीच 3 रनआउट, 3 मोठे धक्के लागलेत आणि ऋतिकला कुठेतरी आता डाव सावरावा लागेल कारण की चुका त्याच्याकडून देखील होत आहेत. म्हणून आतापर्यंत ऋतिक चांगली बॅटिंग करत असताना रनिंग बिटवीन द विकेट थोडा कमी पडलेला दिसतो आणि रनआउटच्या माध्यमातून 3 विकेट गेलेत. या अगोदर पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग झाली होती, 12 धावा आल्या होत्या. या षटकात देखील 11 धावा आल्या, मात्र 3 रनआउट. कुठेतरी स्वतःला कोसत असेल शिवतेज संघ. ऋतिक आहे तर धावा येणं अपेक्षित आहेत, परंतु बॉलिंग मार्कवरती सूरज आलाय जो अंडरम क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी करतो. या ग्राउंडवरती चांगला टर्न आहे त्याच्याकडे आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला फिरवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. या ऋतिक कशा प्रकारे बॅटिंग करे. पॉवर प्ले खुल्ला गेला, आता फील्ड खुल्लंय आणि इथे आता डीप मध्ये जास्त प्रोटेक्शन. फुल टॉस बॉल, फिल्डर होता मिडॉनचा बिप्लव. यावेळी मात्र बिप्लवनी चुकी केली. बिप्लव एक सेफ फिल्डर आहे, बेस्ट फिल्डर आहे. होतात चुका, मात्र इथे अंदाज आला नाही. एक धावाने धावफलक 24. हसन, अपघाताची जी गोष्ट केली तुम्ही, हसन देखील तिथूनच वरती आलाय. संकेत जाधव, म्हणूनच असे अनेक खेळाडू आहेत. जयू असेल आणि आता ते सर्व फिट आहेत. दुसरा चान्स, पुन्हा एकदा एक धाव येईल. एका धावेने धावफलक जर विचार केला तर 26च्या घरात. आतापर्यंत 3 बॉल 26 कमबॅक केलाय स्वराज्य स्पोर्ट. काही संघांनी हलक्यात घेतला असेल या टीमला, मात्र ही टीम मोठमोठ्या संघांना टक्कर देणारी टीम आहे. 2 वेळा या ग्राउंडवरती विजेतापद हासिल केलेली टीम आहे. म्हणून कोणत्याही संघाला पाणी पाजू शकता असा संघ आहे. कव्हर ड्राईव्ह चांगला होता, मात्र 2 धावा कव्हरचा लवर डिक्लेरेशन झोन धावा मिळतील. 2 धावेने धावफलक 28 धावा. 3 गडी बाद झाल्यात. आता कुठेतरी एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होते संदीप सर आणि सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते 2 बॅटर मध्ये. भागीदारी तर हवीच, कारण या आधीच जे बॅटरचं कॉम्बिनेशन व्यवस्थित नव्हतं, समझोता नव्हता एकमेकांमध्ये आणि आता तो समझोता आलाय. पुढचा बॉल ऑन ड्राईव्ह, कुठेतरी खेळायचं होतं कव्हर ड्राईव्ह, मात्र ऑन ड्राईव्ह खेळण्यास भाग पडला गेला. एज लागली आणि त्यानुसार एकच धाव. 29 धावा, 3 गडी बाद, 5 बॉल. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. चांगला फटका आहे, फटक्याची निवड योग्य आहे, मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आणि इथून मिड ऑन वरून चेंडू मिड ऑफ वरून लॉंग ऑफ ला गेला. चांगला गॅप होता, गॅप शोधला गेला, परंतु 2च धावा आल्यात. 3 ओव्हर 31 धावा, 3 गडी बाद. बॅटिंग करत असताना शिवते स्पोर्ट चंद्रपाडा टीम. पाण्याची व्यवस्था करायच्या मैदानाच्या आत. ऐकूया HM साऊंडला डीजे शक्ती.
नक्कीच उद्याचा दिवस खास आहे, कारण की उद्या निधी दिवदीचा वाढदिवस आहे आणि उद्या ओपन हाफ आहे. संदीप सर, 2 दिवस आपल्या गावातील लिमिटेड टोटल 2 दिवसामध्ये 8 संघ खेळतात लीग सिस्टम फॉर्मॅट नुसार आणि उद्याच्या दिवसात चांगले संघ आहेत. उद्या ओपनचे संघ आहेत, मोठमोठे खेळाडू आपल्याला नक्की पाहायला मिळेल. उद्या निधी दिदीचा वाढदिवस आहे आणि एन्जॉय भरपूर होणार आहे उद्याच्या दिवसामध्ये, यात काही शंका नाही. 3 ओव्हर 31 धावा 3 गडी बाद. अंडरम क्रिकेट अनेक तुम्ही ओरमच्या कॉमेंट्री केल्यात. अंडरम क्रिकेटचे वेगळे नियम असतात, ते रूल्स तुम्हाला देखील ठाऊक झाले. मात्र या ग्राउंडवरती स्पेशल अंडरम क्रिकेट खेळलं जाते. श्री सिद्धिविनायक मैदान अंडरमच्या 1 ते 2 टुर्नामेंट बाकी ओरमच्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम मैदान आहे आणि प्रत्येकाचा चांगला सपोर्ट राहिलाय या टुर्नामेंटला. काय म्हणाल एकंदरीत या भगव्या शामियान्याबद्दल? एक किल्ल्याप्रमाणेच लुक आलाय आणि अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. या आधीच मी उल्लेख केला, सकाळच्या सत्रामध्येच आल्याच काही वेळापूर्वी मी उल्लेख केला, अतिशय चांगलं आयोजन आहे या स्पर्धेचं आणि किल्ल्याचा लुक म्हणजेच किल्ल्याप्रमाणेच ही सजावट आपल्याला दिसून येतं. आपला महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे भरपूर फॅन्स आहेत, चाहते आपल्याला पाहायला मिळतात. चर्चा करूया आपण. इथे 4थं षटक घेऊन येतो गोलंदाज आणि त्याचा पहिलाच बॉलवर एकदा पूर्ण केली महेंद्रच्या बॅटर हसन आणि ऋतिक सीट अँकर रोल अदा करतोय. त्याच्या बॅट मधून 6 वेळा दुहेरी धावा आल्यात, 1 वेळा तिहेरी धावा आले आणि 5 वेळा त्यांनी एकेरी धावा पूर्ण केल्यात. 11 चेंडूंमध्ये 19 धाव संख्येवर तो खेळतोय. इथे वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळाली, धाव संख्येत बदल होतोय, धावा लागल्या जात आहेत त्या 33 धावा. 33 लॉंग ऑफ मिड ऑन शॉट मिड विकेट स्कोर लेग फुल टॉस बॉल गॅप मध्ये चेंडू जाईल काय? डिक्लेरेशन झोन. धावा मिळतात 2. या 2 धावा, धाव संख्या 35. आज ऑन साइडला एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाही आणि खरं तर 4थं षटक सुरू आहे. चौकार आणि षटकारांची आतषबाजी अजूनही होत नाही. याचं कारण एकेरी दुहेरी धावेनिशी सध्या तरी धावफळक वाढतोय. धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. चांगलं हवेशीर वातावरण आहे आणि इथे तर बरेचसे संघ येण्याकरता उत्सुक असतात. जर ओव्हरऑल क्रिकेटची स्पर्धा असली तरी आपल्याला पूर्णतः भरलेलं क्रिकेटचं मैदान पाहायला मिळतं, कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मैदान आहे जिथे मोठमोठी झाडं आहेत. त्या झाडाच्या छायेखाली आमचे खेळाडू, त्यांचे चाहते, सपोर्टर्स नेहमीच बसलेले असतात. अंडाराम क्रिकेट करता प्रसिद्ध असलेलं हे क्रिकेटचं मैदान आहे आणि ह्या मैदानावर पहिल्यांदा अंडारामची क्रिकेटची स्पर्धा सुरू करणारे भावेजी पुणेकर आपल्याला पाहायला मिळतात. इनसाइड आउट गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू गळून काढला, एकदा पूर्ण केली, दुसरी धावेची गरज नाही हे ठाऊक होतं बॅटर ऋतिकला. एकाच धावेवर तो संतुष्ट होतोय. धाव संख्या 36. 4थं षटक सुरू आहे. धाव संख्या आहे ती 36. पुढचा बॉल बघितला तर हसन करता ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, छेडले त्यांनी. 2 धावा त्याला मिळत आहेत. थ्रो येण्याआधी 2 धावा तो पूर्ण करतोय. एक धाव संख्या तर चांगली आहे अक्षय. एकेरी दुहेरी धावेनिशीच धावपळक बनलाय. 38 धावा. आता वरून खेचलाय, गॅप मध्ये चेंडू जाईल काय? मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. थ्रो येण्याआधी 2 धावा होत आहेत. पूर्ण ओव्हर थ्रो झालाय, फायदा उचललाय. धाव संख्या 3 ने पुढे सरकताना 41. 3.5 बॉलची समाप्ती आणि धावा आहेत त्या 41. इनसाइड आउट चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला, 1 धाव पूर्ण केली, दुसरी धावे करता बॅटर धावत आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. थ्रो येण्याआधी 3री धाव होते पूर्ण. धाव संख्या 44. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली या वेळेला. दोन्ही खेळाडू थकलेत, फलंदाज थकलेत, परंतु ती जिद्द काही सोडत नाही क्रिकेट खेळण्याची. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जातात 11च्या सरासरीने 44 धावा. 44 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
हे प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान प्रेमल स्वभावी गुणाचा आहे चंद्रपडा गावची शान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान आमचा भावेश पुणेकर दादा बनला लाखो दिलाची जान खूपच चांगलं प्रेम मिळालेलं आहे भावेश पुणेकर यांना. अर्थातच मोहन भाई नेहमी सपोर्ट करतायत, जिवलग मित्र आहेत आणि आजपर्यंत बघितलं तर खूप चांगलं समाजकार्य या पालघर जिल्ह्यामध्ये मोहन पाटील साहेबांचं पाहायला मिळतं. अक्षय 44 धावा बनली तिथे. लावण्य आलाय पुन्हा एकदा बॉलिंग बारवरती 5वा षटक घेऊन व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धावेडे धावपळक 45 धावा 45 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. मोठा फटका खेळण्याची गरज होती की नाही या प्रश्नचिन्ह मात्र लेझी एफर्ट्स. महेंद्र कडून बऱ्याच वेळा अशा चुका पाहिल्यात. चांगला कॅच घेणारा खेळाडू आहे. इझी कॅच कॅरी करण्याचं कारण इथे कॅच सुटलाय आणि ही कॅच नक्कीच खूप काही सांगून जाईल संदीप सर. येस झेल टिपायला हवा होता, सोपा सहज झेल होता, तो सुटला गेला आणि 3 धाव मिळतात या चेंडूवर. 48 धावा 3 गडी बाद. हसन कॅच लागली होती पुन्हा एकदा कॅच उडाला होता आणि इथे मिस फील्ड. काही गरज नव्हती बिप्लवला की हा चेंडू लगेच फेकण्याची, कारण की बॉलर त्या ऍक्शन मध्ये नव्हता. ऍक्शन रिएक्शन टाइम कमी असतो आणि लगेच चेंडू फेकला गेला. इथे बिप्लवची चुकी आहे. 49 धावा 3 गडी बाद. कॅच तर सुटला, रन देखील आलाय, स्ट्राईक देखील रोटेट झाले. ऋतिक आलाय स्ट्राईक इन वर, जो जबरदस्त बॅटिंग करतोय. 15 बॉल मध्ये 28 धावा त्याच्या बॅट मधून येत आहे. विशूला आज लॉंग ऑफ रिझनला ठेवले आणि चांगली फिल्डिंग. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावेने धावपळक पुढे येत आहेत. 51 धावा शेवटीच संघाच्या कंप्लीट झाल्या. 50+ धावा झालेल्या आहेत. एक सेफ फिलिंग मनामध्ये असेल नक्कीच. सेफ झोन मध्ये गेलाय. ऋतिक जास्त वेळ क्रीजवर राहिलाय, जास्त स्टॅमिना बिल्ड केलाय. अंडरम क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार महत्व आहे आणि तेच देताना 16 बॉल मध्ये 30 धावा त्यांनी केल्यात आणि मला वाटते की तो रिटायर हर्ड होतोय की काय. सोनूला आणलं जात आहे. सोनू म्हटलं तर एक अप्रतिम खेळाडू आहे आणि संदीप गावंड सरांना देखील या खेळाडूची नक्कीच पारख असेल. सोनू एक चांगला खेळाडू आहे. खुल्या गटामधून तो चांगला खेळताना आपण बघितलं त्याला. KPL कामान प्रीमियर लीग मध्ये सुद्धा तो खेळायचा. आता सुद्धा जर आपण बघितलं तर रिटायर्ड हर्टच्या स्वरूपात ऋतिक भोईर हा पॅव्हेलियनच्या दिशेने परतताना दिसलाय. धावसंख्या पोहोचली ती 51 वर आणि ऋतिक 16 चेंडूंमध्ये 30 धावा त्याने बनवल्या. धावसंख्या 51. पुढील चेंडू असेल लावण्याचा 4था आणि त्याला सामोरं जातोय फलंदाज सोनू. सोनूवरती भरपूर भरोसा आहे. या ग्राउंडवरती अनेक षटकार मारलेत त्यांनी. आल्या मोठा फटका. यावेळी मात्र जयू आहे आणि जयीकडे एक वेगळाच लक फॅक्टर आहे. तर कॅच सुटला गेला. 1 धावेने धावपळक आता 52. 4 बॉल 52 धावा. हसन चांगली बॅटिंग करतोय. ठसन देतोय समोर. लावण्या चांगला चेंडू होता, मात्र काय जबरदस्त आराम के साथ हा फटका खेळला गेला. किती प्रॅक्टिस आहे अंडरम क्रिकेटची दर्शवलं या फटक्याने. जबरदस्त फटका. 2 धावेने धावपळक 54 धावा. 5 बॉल 54 धावा. अक्षय पहिल्यांदा असं घडले की या 54 धावसंख्येमध्ये एक सुद्धा चौकार आणि षटकार नाही. काल सुद्धा तेच घडले. पहिल्या दिवसाच्या पहिल्या मॅच मध्ये एकही चौकार षटकार लागला नव्हता, तरी सुद्धा 59 धावा होत्या टार्गेट. आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. म्हणून या ग्राउंडची खासियतच राहिले. अंडरम क्रिकेटमध्ये कमी षटकार चौकार लागतात, मात्र दुपारच्या सत्रानंतर भरपूर चौकार षटकार. काल 5 षटकार दर्पणच्या बॅटमधून देखील आपण पाहिले. संध्याकाळच्या सत्रामध्ये निखिल पाटील फायर शो पाहिला काल. ओ चांगला चेंडू. समोरून चेंडू टर्न चांगला झाला, थोडा खाली राहिला आणि विकेटचा फायदा गोलंदाजाला झाला. जर विकेट प्राप्त नाही झाला, मात्र खेळपट्टीचा फायदा जरूर झालाय. टोटल रन आहे 55 धावा. 5 ओव्हर 55 धावा. 3 विकेट झालेत.
म्हणजेच शिवतेज संघ इथून विचार करेल 10 ते 15 धावा आल्या 65+, 70+ जर गेला तर नक्कीच एक मोठं टार्गेट या ग्राउंडवरती पाहायला मिळेल या मॅच मध्ये, पहिली मॅच खेळत असताना. 55 धावा तर चालत अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉल मध्ये आता तरी 1 किंवा 2 षटकार लागायला पाहिजेत, कारण 70च्या आसपास धावफलक जर गेला शिवतेज स्पोर्ट्सचा तर ते सेफ धावसंख्या, सुरक्षित धावसंख्या आपण म्हणू शकतो. स्वराज्य स्पोर्ट्स संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आहेत, बॅटर आहेत, जसं आपण विशाल पाटीलचा उल्लेख करतोय. इतर काही खेळाडू आहेत जे चमकदार कामगिरी करू शकतात आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा करून दाखवलं, म्हणून तर त्यांच्या नावं आपल्या मुखामध्ये येतात अक्षयची. नक्कीच म्हणूनच सोनू आहे ज्याच्याकडे क्षमता आहे, पॉवर आहे. मात्र एका साईडला अक्षय माडकर आहे जो अप्रतिम लेफ्ट आर्मर गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे विकेट घेण्याची, म्हणून भरोसा दाखवलाय. आज अक्षय कशा प्रकारे गोलंदाजी करे हे देखील पाहिलं जाईल. सोनू करता ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू ठेवला होता. हे चांगलं तंत्र गोलंदाजाचं पाहायला मिळालं, परंतु 2 धावा बॅटर पूर्ण करतात, 3रे धावे करतात, ते धावतात. जोपर्यंत तो येतोय तोपर्यंत ही 4थी धाव होते पूर्ण. 4 धाव मिळत आहेत. 4 धावांच्या मदतीनं, या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 59, म्हणजे 70च्या आसपास जाईल धावपळ. नक्की तसंच अंदाजा आलाय. मात्र एका साईडला सोनूची पावलं आणि एका साईडला हसनचे 2 ते 3 पावलामध्ये त्याचा रनअप कंप्लीट होतोय. पुढचा बॉल गोलंदाज अक्षयचा. हा कोवळ्या टप्प्याचा चेंडू होता, वाईड ऑफ मिडॉन मध्ये चेंडू गेला. 1 धाव पूर्ण केली, 2रे धाबे करता बॅटर धावत आहेत. ओव्हर थ्रो झाला, पुन्हा एकदा सोनू थकला असेल. 3 धावा तो पूर्ण करतोय, 4थे धावे करता तो धावतोय आणि पाहता पाहता 3 धावा होत आहेत पूर्ण. हसन बाद होतोय. हा लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला 4था धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 62, 62. थँक्यू. बिप्लव जास्त कारण देत असतो, मात्र बिप्लवची चुकी तो ऍक्सेप्ट करत नाही आहे. 4 रनआउट झालेत, एकही गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट गेलेला नाही. मात्र 4चे 4 रनआउट झालेत संदीप सर. आणि बिप्लव चांगला फिल्डर आहे, चांगला किपर आहे, मात्र आज त्याचा थोडासा लक दिसत नाही आहे. यस, आपण मागच्या वर्षी सुद्धा चांगला सपोर्ट बिप्लवचा बघितला होता. आता लोअर फुल टॉस बॉल लेग स्टंपच्या दिशेने होता, स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला. फेकी जाईपर्यंत कदाचित 3 धावा होतील आणि त्या झाल्यात. सोनू याच्या खात्यामध्ये या 3 धावा, 3 धावांची पडली भर, धावसंख्या पोहोचली 65 वर. अजून जर या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या पोहोचली 65 वर, म्हणजे जो अंदाज होता 70चा तो या ठिकाणी पूर्ण होईल. आणि तोच उल्लेख आपण केला होता. हो, मोठा फटका, चेंडू मिड विकेटच्या दिशेने वळतोय. 1 बाउंड, चांगला फिल्डिंग होत आहे, तितकाच चांगला थ्रो होईल काय झालाय. आणि अक्षय शिवम या ठिकाणी या 2 धावा पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचली 67 वर. डावी एसटी सोडून जाणारा बॉल, वाईट बॉलचा इशारा आणि 68 धावा शेवटचे या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 बॉल रिमेनिंग्स इन द लास्ट ओव्हर. टॉस सटिया, एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सटिया. पुढे येऊन कळून काढला जातो कव्हर क्षेत्रामध्ये. चेंडूला 1 धाव पूर्ण केली, 2री धाव मिळेल काय? 2 धावा मिळत आहेत आणि 3री धाव घेताना सोनू हा बाद होतोय. एकंदरीत 5 गडी बाद झालेत. 5 गडी बाद, धावसंख्या धाव फलकावर 71 धावांचं लक्ष दुसऱ्या इनिंग मध्ये पूर्ण करावं लागेल स्वराज्य स्पोर्ट्स या टीमला. 71 इज द टार्गेट. टॉस सटिया, निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सटिया. एक शॉर्ट ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर थेट आपण वळूया टॉस कडे.
थँक्यू. टॉस सुटूया. दोन कॅप्टन निर्भय स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असा होणारा मॅच असेल. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचा जिथे आपण टॉस करणार आहोत. तर प्री कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जात आहेत. अतिशय चांगली क्षमता असलेले आमचे समालोचक मोठ्या स्पर्धेत आणि गाजवल्यात आणि पहिला असा समालोचक की ज्याला पहिल्यांदा आउट ऑफ महाराष्ट्र दौरा मिळाला. गुजरात दमण येथे जाऊन ज्याने धावतं समालोचन केलेलं आहे ते तुषारजी सोनवणे या ठिकाणी जोडले जातील अक्षयजी साटम यांच्या समवेत. ओव्हर टू यू. चला टॉस दोन्ही टीम आलेत का वाकीपाडा? टॉसला कोण चाललाय? एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे कॅप्टन या 5 मिनिटाच्या आतमध्ये जर तुम्ही आला नाही तर पेनल्टीला सामोरे जावं लागेल. आयोजक म्हणतात की एक इनिंग झाल्यानंतर आपण टॉस जरूर करतोय म्हणूनच टॉससाठी या. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा अशी लढत असेल. दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. प्लीज कम फास्ट. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन आहेत. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे कॅप्टन मैदानाच्या आतून या. हॅलो, चला धावत या. एकविरा स्पोर्ट्स मी विनंती करतोय अतिथी कक्षामधून द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक जुळचंद्र शिवसेना शाखा प्रमुख समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांना त्यांच्यासोबतच भूषणजी पडवले हे सुद्धा उपस्थित आहेत. पत्रकार सचिन सुभाष राणे हे सुद्धा उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण टॉससाठी या. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन सुद्धा पोहोचलेत. सूरज आहेत. निलेश दुसऱ्या बाजूला आहेत. हा टॉस आहे. हा टॉस मध्ये निधी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आहे ऍडव्हेंचर बॉईज. 7 षटकांचा मॅच असेल. टॉस होतोय. निलेश कॉलिंग करतायत. निधी स्पोर्ट्स असा त्यांचा आवाज आणि निधी स्पोर्ट्स आले या टॉस मध्ये. टॉस त्यांनी जिंकलेत. मी मान्यवरांना विनंती करतोय दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन आपण अतिथी कक्षामध्ये या. टॉस जिंकलाय. पहिलाच मॅच होतोय. डे 2 आहे. दुसरा दिवस आहे. कसे काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय असेल. धाडशी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा जो या आधी शिवतेज स्पोर्ट्सने घेतला होता. बॅटिंग करताना 7 षटकामध्ये किती धावा बनवल्या जातील आणि कोणाकडून जास्त अपेक्षा? 70 ते 80 धावा करू शकतात. तसे कुणाल मडके अनिकेत बोमटे विने आहेत. वर्षाचे 365 दिवस आहेत परंतु ही एक स्पर्धा आहे ती चर्चेचा विषय होतोय. वर्षानुवर्षे या स्पर्धेची चर्चा केली जाते. कशी वाट बघताय या स्पर्धेची? स्पर्धेची तर आतुताने वाट बघतोय. खूप चांगलं वाटतंय खेळण्यासाठी इकडे. खूप चांगलं वाटतंय. दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहेत सूरज. कॅप्टन तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंग घेतली असती. मनाविरुद्ध असले गोलंदाजी करायची आहे. किती धावसंख्येवर रोकाल समोरच्या टीमला? 50 ते 40 पर्यंत. चांगला मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा हो नक्कीच. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. टॉस या ठिकाणी चाललेला आहे. निर्वी स्पोर्ट्स चंद्रपाडा टीमचे कॅप्टन निलेश आणि हा टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जावं लागेल एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमला. थेट वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी 2 महाराष्ट्राचे बुलंद आवाज सज्ज होत आहेत. तुषारजी सोनवणे आणि अक्षयजी साटम. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. पहिला बॉल ड्राईव्ह केला जातोय. ऑन ड्राईव्ह एका धावेने श्री गणेश केला जातोय. विशाल पाटील देखील शिवतेजचाच एक हिस्सा आहे.
आणि बिप्लव देखील याच टीम मधून खेळलेला आहे. आज त्यांच्या अपोजिट एखादा कारनामा होईल का? चांगला फटका आहे इनसाइड आउट, जबरदस्त फटका होता. मात्र फिल्डर आहे संकेत जाधव. व्ही शेप मध्ये विशूला चांगली बॅटिंग करताना आपण पाहिलं. ओव्हरम क्रिकेट असू दे अंडरम क्रिकेट, बॉलच्या मेरिट वरती बॅटिंग करणारा खेळाडू आहे. इथे टार्गेट 71 धावेचा आहे आणि म्हणूनच पहिल्या बॉल पासून चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे इनसाइड आउट, डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 धावेने धावपळक 5. 3 बॉल 5 धावा. चांगला स्टार्ट विशू देताना आतापर्यंत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये ऋतिकने काय केलेलं होतं, ज्यावेळी पहिली इनिंग चालू होती 5 वेळा 5 धुक्के त्याच्या बॅट मधून आले होते. तेच लुक पाहायला मिळते, ते दृश्य पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळी हो चांगला चेंडू होता, रीड केलंय. बॅटरला रीड करणं फार महत्वाची गोष्ट आहे. विनीत बुरकोंड एक अप्रतिम गोलंदाज आहे, म्हणूनच विनीतला ठाऊक होतं हा चेंडू विशू जास्त बाहेर स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. तर फास्टेस्ट डिलिव्हरी होती आणि ब्लॉक करून घेतलं स्वतःला विशूने. 4 बॉल. स्लोवर वन चेंडूला पिक करता आला नाही, मात्र गॅप सोडलाय पॉवर प्ले मध्ये. मिड विकेटच्या वरून खेळायचं होतं. फिल्डर रोहित निकम थोडस स्ट्रगलिंग करतोय. 2 धावा 2 धावेला 3 धावा 3 धावेला सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 4थी धावेचा प्रयत्न होता, मात्र बिप्लव स्वतःला स्ट्राईक ठेवतोय. मागील वर्षी अप्रतिम परफॉर्मन्स झाला होता या प्लेयरचा. छोटा पॅक बडा धमाका, शेवटपर्यंत सिंगल डबल रन वाढवणारा खेळाडू आहे, म्हणून क्षमता आहे या खेळाडूमध्ये. 5 बॉल 8 धावा. अंतिम बॉल पहिल्या षटकातला. खराब चेंडू, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने धावपळक 9 धावा. अपेक्षित धाव संख्या तर येते. पुन्हा एकदा बायटिक स्टॉक, गॅप सोडला इन टू द गॅप मधून स्वीप शॉट. चेंडू निघून जाईल की नाही या प्रश्नचिन्ह, मात्र चेंडू गेलाय सीमा रेषेच्या दिशेने आणि तिथून 4 धावा कंप्लीट केल्या जातात. धावून 4च धावा काढू शकता आणि धावून चौकार आलाय. अप्रतिम फटका. पहिल्या ओव्हर मध्ये 13 धावा. शिवतेजच्या 12 होत्या, इथे 13 आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 1 धाव जास्त, एकही विकेट गेलेला नाहीये. चांगली पार्टनरशिप 2 बॅटर मध्ये. तुषारजी सोनवणे देखील जॉईन झालेत. ऐकू एक सुंदर संगीत आणि त्यांचा आवाज देखील मायक्रोफोनवर जॉईन होतील. स्वभावाने हाय कोहिनूर हिरा, त्याला मानतोय गाव लोक सारा, त्याला मानतोय गाव लोक सारा, त्याला मानतोय गाव लोक सारा. ये मन मी लावू भोला साधा, दादाचा आमच्याने काही राधा, दादाचा आमच्याने काही राधा, दादाचा आमच्याने काही राधा. समाज सेवेत पुढा वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. एडव्हेंचर बॉय चंद्रपडा आयोजित मर्यादित षटकांचे अंडरम ओपन क्रिकेटचे हे सामने आपण जरूर बघतायत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि सर्व मान्यवरांचे आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. या पहिल्या डावात आपण ऐकलं जरूर संदीपजी गावंड सरांचा आवाज आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय साटम देखील आहेत आणि आणखीन एक समालोचक थोड्याच वेळात जॉईन होतील. तेरा धावा या धावफटकावरती लगावला गेला. पहिल्या षटकावरती जर पाहिलं तर बिप्लवने चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवला गेला आणि पाहता पाहता जर पाहिलं तर पहिल्या षटकात तब्बड 13 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहे. षटक क्रमांक दुसरा आपण भावेश पाटीलला बघतायत. हे देखील पॉवर प्लेचे षटक आपण जरूर पाहतायत. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल घेत असताना विशाल पाटील मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. 71 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम स्वराज्य स्पोर्ट्स यावेळेला जर पाहिलं नो बॉल. अंडरम क्रिकेटचे नियम आहेत. अगदी जर पाहिलं तर स्टंपच्या खालतून फुलटोस जर बॉल जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या बाहेर खेळपट्टीच्या बाहेर पडला तर नो बॉल आणि पंचाने ते पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर नो बॉल पंचाने घोषित केल्या. 15 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. पुढचा बॉल यावेळेला जबरदस्त फटका खेळला परंतु फटका मिसटायमिंग झालाय. डाऊन दी बॉल फील्ड झालाय आणि पहिला धक्का संकेत जाधवने एक सुंदर झेल टिपलाय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये स्वराज्य स्पोर्ट्स संघाला लगावला गेलाय. बिप्लवला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट
फटका खेळला होता, असं वाटलं की चेंडू क्लिअर होईल, मात्र वाऱ्याचा झोत आहे आणि मिड ऑफला शोधून काढला, गॅप शोधू शकला नाही. पॉवर पाहिजे होती या बॅटरकडे, ती पॉवर जनरेट झाली नाही. चांगला फटका होता मात्र झटका लागला. 15 धावा फटकावरती लगावला गेले. 2 चेंडू फेकून झालेत. नवी फलंदाज सुरू झालेत खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल सुरूसाठी चांगला फटका खेळला. जरूर क्षेत्ररक्षक आहे सोनू, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. सुरूचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर एक सुंदर फटका खेळला आणि पहिल्याच बॉलवरती 1 धाव त्याने वैयक्तिक कंप्लीट केली आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 धावा फटकावरती. विशाल पाटील चांगला फटका याही वेळेला जर पाहिलं विशालच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु सोनू आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा 1 धाव येताना दिसेल. 5 सिंगल डबल. पहिल्या डावात देखील आपण भरपूर प्रमाणात पाहिले, परंतु शेवटच्या षटकात अक्षयच्या षटकात एक चौका जरूर येताना दिसला. व्हाईट बॉल. आता मात्र जर पाहिलं तर लाईन थोडीशी खराब होती, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर राहिला चेंडू आणि तिथून जर पाहिलं तर पंचांचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 1 धाव अवंतरच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 18 धावा. ओहो, यावेळेला जर पाहिलं तर त्रिपाळाची यष्ट्या उद्ध्वस्त केलाय आणि आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये सूरजला परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. आता मात्र जर पाहिलं तर विकेट्सवर विकेट या षटकामध्ये येताना दिसत आहेत. नयनच्या माध्यमातून आपण जरूर पाहतायत. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतो. लावण्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती 2 धावा डी झोनच्या माध्यमातून प्राप्त केल्या जात आहेत. 71 धावांचा पाठलाग करत असणारा टीम स्वराज्य स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या जवळ पोहोचले. 2 गडी बाद 20 धावा या धाव फटकावरती लगावल्या गेल्यात. या ऐकूया डीजे नयनच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत आणि त्यानंतर येऊया पुन्हा एकदा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2024 कडे. वर 20 धावा 2 विकेट 2चा आकडा समोर येतोय आणि लावण्य देखील 2 या धावसंख्येवरती नॉन स्ट्रायकिंगला पाहायला मिळते. विशालकडे क्षमता आहे. या अगोदर 2 बंधूंचा बॅटल आपण पाहिला. भावेश पाटील गोलंदाजी करत होता, विशू पाटील बॅटिंग करत असताना अनेक वेळा हा एन्काउंटर आपण पाहिला एकमेकांच्या समोर. परंतु आता मोरे निलेश मोरे आला एक विकेट टेकर गोलंदाज. नाशिक दौरा देखील सक्सेसफुल राहिला होता या गोलंदाजाचा. आज बघूया विशू पाटील कशा प्रकारे बॅटिंग करेल. ठाऊक आहे गोलंदाजी जागा बनवली, मात्र काय LBW आउट असतं तर दर्पण मात्रेची रिएक्शन काय असते, काय हा विकेट गेला असता का फ्लम LB तर डेफिनेटली. मात्र अंडर क्रिकेटमध्ये ते रूल्स नसतात, थोड्याच वर्षात लागू होतील. ओ समोरून चेंडू बाहेर निघून जातोय. थोडासा जर आतमध्ये असताना तर हा चेंडू नक्कीच वाईड नसता, मात्र वाईड बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव येते 21 धावा. प्रॉपर क्रिकेटिंग फटके खेळण्यामध्ये एक्सपर्ट आहे. हा थोडासा सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय. फक्त हुलकावणी दिली होती विशू पाटीलने, मात्र लावण्याला वाटलं की खरोखर रन घेतोय की काय. कॉलिंग चुकीचा आणि या मॅच मध्ये सर्वाधिक रनआउट झाल्यात. या अगोदरच्या पहिल्या इनिंग मध्ये मला वाटते 4 ते 5 रनआउट आणि हा 6वा रनआउट पाहायला मिळतोय. विकेट डाऊन. गावंड सरांचा आशीर्वाद घेतला, कारण की त्यांचा आवडता प्लेअर आहे संदीप गावंड सरांचा, तो धरम भोईर आहे. आणि धरम भोईरचा आवडते कॉमेंटेटर कोण आहेत तर संदीप गावंड सर. आल्या आल्या पहिला त्यांचं नक्कीच दर्शन घेतलंय. आज नक्कीच चांगला खेळ होईल ही अपेक्षा आहे त्यांच्याकडून देखील.
पत्रकार सचिन सुभाष राणे एकदम मन लावून मॅचचा आनंद घेतात, वारंवार बघतात आणि एक चांगला लुक, चांगली ड्रेसिंग नेहमीच असते त्यांची. आणि त्यांच्याकडे देखील आज माईक येणार आहे संध्याकाळी. 22 धावा. आमचे अंपायर जय वीरू आहेत, कारण की एका साईडला जय आहे स्क्वेअर लेग अंपायर आणि दर्पण मुख्य अंपायर. कालच्या दिवसात चांगली अंपायरिंग राहिले सर्व अंपायर. गणेश साटम असतील, धरम होता, दर्पण, जय, निलेश, अजून सारे इतर अंपायर्स अप्रतिम अंपायरिंग राहिले. आकाश चव्हाण पॉप्स एका हाताने चेंडू कलेक्ट करतो आणि 2 धावा. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. टार्गेट 71चा आहे, असं नाही की होणार नाहीये. धावा चांगल्या पद्धतीने येत आहेत, क्रीजवर राहणं गरजेचं आहे. 24 धावा. 3 चेंडू 24 धावा. पुन्हा एकदा हे चांगला स्टान्स दिसलाय बॅटरचा, फुटवर्क चांगला आहे की आराम के साथ. आकाश चव्हाणला माहिती आहे मी क्रीजवर राहिला तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये देखील मोठे फटके खेळू शकतो, क्षमता आहे. बॉडीगार्ड लवली सिंग आहेत आणि म्हणूनच तशी बॅटिंग त्यांची अपेक्षित आहे. यावेळी सोनू, हाताला स्पर्श करणारा सोनूच्या काय चौकार जाईल का डिक्लेअर जाईल तर 2 धावा असतील. तो भगवा झेंडा आहे त्याच्या पलीकडे जर चेंडू गेला तर नक्कीच या बाजूने चौकार असेल आणि झाडाच्या बाजूने 2 डिक्लेअर असतील. शेवटचा बॉल आहे या 3ऱ्या ओव्हरचा. धावसंख्या 27. योग्य रनरेटने चाललेले आहेत, कुठेतरी विकेट जास्त जात आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, गॅप कन्वर्ट करू शकला नाही व्यवस्थित. ऑन साइडला मिड ऑन रिझनला खेळायचं होतं, वाईड ऑन मिड ऑनला चेंडू गेला हसन शेखच्या हातामध्ये. ओव्हर झाल्या 3 आणि फलकावरती धावा 28 धावा. आमचे स्कोरर अप्रतिम स्कोरिंग करतायत. अथर्व घरत स्वराज्य मार्गमधून आणि अप्रतिम स्कोरिंग करतायत. 3 ओव्हर 28 धावा. जाऊया HM साऊंडला, देऊया संधी आणि येऊया मॅचच्या दिशेने. जाऊन पोहोचते 26च्या घरामध्ये. 45 धावांची आवश्यकता असेल. येणारे बॉल असतील तुमच्याकडे आता मात्र 18 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल लीडर स्पॉट या ठिकाणी जर पाहिलं तर पायावरती चेंडू आढळला जातोय. पाहता पाहता हसन साठी हे मैदान फार मोठं लकी राहिलेलं आहे. यावेळेला जर पाहिलं तर लेग स्टिक सोडून जातोय आणि पाहता पाहता जर पाहिलं तर अवंतरच्या माध्यमातून 1 धाव सुरू या ठिकाणी येताना दिसते. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर चांगला फटका जरूर खेळला, परंतु त्या ठिकाणी आहेत क्षेत्ररक्षक. पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. पहिल्या 3 षटकात जर पाहिलं तर धावसंख्या चांगली आली, परंतु इथून जर पाहिलं तर या 3 षटकात मोठे फटके खेळणं अपेक्षित राहतील या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. पुढचा बॉल यावेळेला जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर झेड निसटली. डायरेक्ट हिट जर झाला असता तर कुठेतरी एक मोठी विकेट सापडली असती, परंतु पाहता पाहता जर पाहिलं तर हिट कुठेतरी लागला नाहीये आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर 2 धावेमध्ये मिळाले. या 2 धावेच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 धावा. पालघर जिल्ह्याची मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. द ग्रेट मराठा संस्थापक चषक आजचा 2रा दिवस आणि हे 7वं पर्व आपण जरूर बघतायत. चांगला फटका खेळला गेला त्या ठिकाणी जर बाजार क्षेत्ररक्षक आहेत भावेश आणि पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावेचा कॉल होता आणि तो देखील या ठिकाणी कंप्लीट झालाय. विशालला माहिती आहे या षटकात जर पाहिलं तर धावा थोड्याशा कमी आल्या तरी चालतील, परंतु येणारे 2 षटकामध्ये मोठे फटके खेळायचेच आहेत. चेंडू फेकून झाले मैदानाच्या आतमध्ये 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा या धावफटकावरती. दोन्ही संघांना जर पाहिलं तर खेळाडू कक्ष आहेत. व्यवस्थित आयोजन नियोजन सातत्याने भावेश दादा पुणेकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या संपूर्ण नायगाव परिसरामध्ये दाखवून दिले. याही वेळेला चांगला फटका पाहायला मिळाला. विशालला माहिती आहे आतापर्यंत जर पाहिलं तर हसन एक फिरकीचे जादूगर आहेत, कुठल्याही क्षणाला स्पिन करू शकतात आणि जवळपास जर पाहिलं तर हसनचे देखील रेकॉर्ड्स या मैदानावरती भरपूर प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 धावा, 37 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या डावामध्ये जर पाहिलं तर ऋतिक भुईरच्या 16 चेंडूमध्ये 30 धावा त्या फार निर्णायक ठरल्या, परंतु जर पाहिलं तर रोहित निकम असतील, संकेत असतील, विनीत असतील
आणि याने थोडंसं नाराज केलं गेलं, परंतु हसनने देखील चांगली बॅटिंग केली. याही वेळेला जर पाहिजे तर चांगला फटका आणि पाहता पाहता डी झोन मध्ये चेंडू निघून जातो. पुन्हा एकदा 2 धावा अशा रीतीने जर पाहिलं तर षटक क्रमांक 4 या ठिकाणी कंप्लीट झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 71 धावांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये 39 धावा झाल्यात. इथून देखील जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण असेल. गेम इज ऑन. आता मात्र जर पाहिलं तर 2 षटकामध्ये ही मोठी धावसंख्या उभारावी लागेल. यावेळी डीजेला पुढे एकदा अक्षय साठम जॉईन होतील. HM साऊंडचं नक्कीच कौतुक करेन. अप्रतिम क्लॅरिटी आहे आणि मुख्याच्या क्षणाला सॉन्ग डेडिकेट केलं जाते. 12 बॉल 32 धावा. आता आकाश चव्हाणकडे लायसन आहे, ज्यासाठी ओळखला जातो आकाश चव्हाण. या ग्राउंडवरती मॅच जिंकवलेली आहे. अशा क्षणाला बॅटिंग करून षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून आले. का आज तो आकाश चव्हाण दिसेल की विनीत एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून का त्याला टीम मध्ये घेतलं जाते, आज कमबॅक करताना दिसेल. 12 बॉल 32 मॅच ऑन झाले. इथून काउंटडाऊनला सुरुवात झाली. आता फील्ड थोडी खुल्ली गेले. विचार केला तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जास्त डीप ठेवलाय. पहिला बॉल फास्टेस्ट डिलिव्हरी, मात्र वाईड बॉल. कुठेतरी एक निश्चय ठाम केलाय की ऑफ स्टंपवरच चेंडू ठेवणार, जास्त स्लॉट मध्ये चेंडू देणार नाही. मात्र इथे हा चेंडू कदाचित स्लॉट मध्ये येऊ शकला असता. आकाशला वाटलं की ऑफ स्टंपवर चेंडू येईल, मात्र लेग स्टंपवर लेग ब्रेक केला आणि हा चेंडू पायावरती आदळतोय. निर्धाव चेंडू. कमबॅक केलाय गोलंदाजाने. वाईड बॉल आल्यानंतर एक चेंडू डॉट म्हणजेच पॉझिटिव्ह अप्रोच गोलंदाजाचा देखील दिसतोय. आकाश चव्हाणकडे क्षमता भरपूर आहे, मात्र ती कितपत क्षमता योग्य ठरेल आपल्या संघ करता येणारे. 11 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज. 11-31. आकाश चव्हाणचं होम पिच ऍडव्हान्टेज कशा प्रकारे दिसेल या ग्राउंड वरती. मोठा फटका केलाय, होता ड्राईव्ह केलाय. फिल्डर भावेश पॉप चांगली फिल्डिंग करतात. अप्रतिम फिल्डिंग. कांद्याला जरूर इंजरी असेल, फेकी अंडरम व्यवस्थित होत नाही, मात्र जिथपर्यंत भावेश फेकी करतो एक धाव येते. अप्रतिम फिल्डिंग होते. या ग्राउंड वरती फिल्डिंग करणं खाऊ गोष्ट नाहीये. अंदाजा व्यवस्थित येत नाही. सोनूने देखील या अगोदर चांगली फिल्डिंग केली होती, म्हणून या धावा वाचणं गरजेचं आहे. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. बॅटिंग करणारी टीम विचार केली की विशू स्ट्राईकरवर राहिला तर चांगलं वाटेल त्यांना, मात्र विशू असा बॅटर आहे की इथे कमबॅक करेल. सेट झाला. आता विशूला देखील दाखवावं लागेल पॉवर. वाईड बॉल, लेग ब्रेक, जास्त बाहेर निघणारा चेंडू आणि इथून मात्र हा ऑफ ब्रेक चेंडू झालाय. वाईड बॉलचा इशारा. 42 धावा या फलकावरती लगावल्या. 10 बॉल 29 ची गरज. 1 ते 2 मोठे फटके आले नाही तर मॅच दूर जाईल. 10-29. पुन्हा एकदा ऑफ स्टंपवर सिंगल डबल कधी कधी महत्वाचा असतो. बेसिक क्रिकेट कधी कधी अंगाशी देखील येणारा क्रिकेट आहे सिंगल डबल. जर एखादा डॉट चेंडू येतो, एखादा विकेट जातोय तर हे समीकरण आहे ते जास्त लांब जाईल. 9-27. एक मोठा फटका गरजेचा आहे. एकवीर वाकीपाडा टीम देखील ऍक्शन मध्ये निर्विस्फोट चंद्रपाडा विरुद्ध तुम्हाला दिसेल पुढच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा त्या ठिकाणी आहे काय विशाल पाटीलची कॅच जाणून बुजून सोडली की काय भावेश पाटीलनी, कारण की त्यांचेच बंधू आहे. मात्र क्रिकेटमध्ये तसं घडत नाही. 100% दोन्ही एंडने एफर्ट्स येत आहेत. इथे कॅच डिफिकल्ट होता. 2 धावा येत आहेत. 8 बॉल मध्ये आता 25 ची गरज. पुन्हा एकदा काय डिक्लेअर जाईल की नाही. 1 धाव येते. हा चेंडू देखील आता विशूलाच खेळावा लागेल. आकाश चव्हाण वेट करतोय मला स्ट्राईक कधी येईल. येणारे बॉल आहे 7-24. शेवटचा बॉलर सिक्रेट बॉलर कोण असेल हे देखील पाहिलं जाईल आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत विचार केला जाण्याचा.
या बॉलवरती जर चौकार षटकार आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा स्वराज्य चंद्रपडा टीम येईल, यात काही शंका नाही. मात्र गोलंदाजी चांगली होती विनीतची, ड्राईव्ह करायचा होता. पुन्हा एकदा चुकीचा शॉट सिलेक्शन होतं, परंतु फिल्डिंग चुकीची, फेकी चुकीची, बॅकिंग चुकीचं. जिथे विशू पाटीलला स्ट्राईक असते तिथे आकाश चव्हाणला स्ट्राईक आहे. येणारे 6 बॉल कंपल्सरी 22 धावसंख्येची गरज. 6-22. पहिला मॅच कालच्या दिवसात देखील टफ झाला होता आणि या आजच्या दिवसातला देखील पहिला मॅच टफ होते. 6 बॉल 22. आकाश चव्हाण शोन होईल की शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाज शिवतेज संघाचा बाजी मारेल. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, पाहत राहा संस्थापक चषक 2024. अनुभवी फलंदाज आकाश. 6 चेंडू 22 धावा. पहिलाच बॉल फुलटॉस आहे आणि पहिल्याच बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी डिक्लेरेशन झोनच्या माध्यमातून मिळतील. येणारे बॉल असतील 5 आणि 20 धावांचं समीकरण अक्षय मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आकाश या धावा करू शकतोय. परंतु एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये आकाशचा आत्मविश्वास अजून वेगाने वाढताना दिसेल. नक्कीच एक फटका मॅच मध्ये ट्विस्ट. ओ दांडी गोल. हसन शेख असा गोलंदाज आहे. या ग्राउंड वरती 4 बॉल मध्ये 4 विकेट, 1 रन करून दिलेला नव्हता शिवतेज चषकामध्ये फायनल मॅच मध्ये गावराईपाडा टीम विरुद्ध. आणि हसन इतक्या सहजरित्या धावा देणार नाही, त्यासाठी मेहनत, चांगले स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. आता मैदानाच्या आतमध्ये एक वेगळा विक्रम करण्याकरता पाठवलं गेलंय लेफ्ट हँडेड बॅटर अक्षय माडकरला. असं नाही की लेफ्टीला ऍडव्हान्टेज नाही, लेफ्टीला सुद्धा तेवढाच ऍडव्हान्टेज आहे. अक्षय मध्ये ती पॉवर आहे. अक्षय माडकर नाव आहे. काय माडावरती चेंडू जातील की सीमारेषेच्या बाहेर, हा प्रश्नचिन्ह. 4 बॉल 20 ची गरज. कंपल्सरी चेसिंग. दबाव वाढलाय तुषार इथे बॅटिंग करणाऱ्या टीमवर. नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव तर जाणवेल, कारण की जर पाहिलं तर हसन आता मात्र जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती 2 धावा हसनने जरूर खर्च केला, परंतु त्यानंतर आलेली विकेट हसनचा आत्मविश्वास अजून वाढलेला दिसतोय. परंतु हसनने जवळपास जर पाहिलं तर नंबर 4 षटक हाताळलं होते, त्यामध्ये जर पाहिलं तर 11 धावा जरूर खर्च केल्या गेल्या, परंतु नंबर 6 षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. परंतु अक्षय आलेत, यानं पहिल्या डावामध्ये चांगली गोलंदाजी केली, परंतु आता चांगली फलंदाजी करावी लागेल. 4-20चं समीकरण. चांगला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सोनू आणि बॉलला उचलून फेकी होईल. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात या ठिकाणी जर पाहिलं तर 3 धावा येताना दिसत आहेत. विशाल पाटील अजून देखील मैदानावरती क्रीज वरती उभे राहिलेत. म्हणजेच काय तर 54 धावा या धावफटकावरती लगावल्या गेल्यात. विशालकडून अपेक्षा आहेत, आशा आहेत या टीम कडून. पुढचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर शफल झाले आणि यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. फुलटॉस बॉल मिस करत असताना हा देखील बॉल डॉट. आता मात्र जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी हसनच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. शफल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी निराशा व्यक्त करत असताना मैदानाच्या आतमध्ये 71 धावा या मैदानावरती जास्त प्रमाणात आपण पाहिल्या आहेत. कालच्या दिवसात देखील जर पाहिलं तर 71 धावा चेस करत असताना कुठेतरी प्रतिस्पर्धी संघ पराभवाच्या छायेला गेला. शेवटचा अंतिम बॉल आणि शेवटच्या बॉलवरती हसनने मिळवले विकेट. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले शिवतेज स्पोर्ट्स. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पहिल्या डावात जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी रोहितची आपण पाहिली, ऋतिकची आपण पाहिली. चला दोन्ही टीम्सला विनंती करतोय हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे, कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर सातत्याने या स्पर्धेमध्ये उल्लेख केला जातो एक शिस्तप्रिय, शिस्तबद्ध ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. आपल्यातून रजा घेत असताना सन्माननीय मोहनदादा पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांच्याच माध्यमातून जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी भरपूर काही सहकार्य लाभले गेले, त्यांचा देखील आभार आम्ही जरूर व्यक्त करतोय. भूषणदादा पडवले त्यांचा देखील आभार. या स्पर्धेच्या माध्यमातून सचिनजी सुभाष राणे जे पत्रकार आहेत त्यांचा देखील आभार. परंतु ज्या ज्या वेळेला भाईंना वेळ मिळतो त्या वेळेला जर पाहिलं तर मुख्य व्यास